परंतु देणाऱ्याला माहीत आहे कोणाला द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे, कशा पद्धतीने द्यायचं आहे, त्याबद्दल फार मोठी मला तर कुठं अशी वाटत नाही. ही निवडणूक वनवे होईल. या 43 वर्षामध्ये पहिली निवडणूक इतकी एकदम सिंपल साधी आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी जे केलेलं कार्य त्याची पावती मला उद्या 3 वाजेला कळेल. गेल्या वेळेस तुम्ही पाहिलं चुकून 2 जागा आल्या होत्या निवडून, आणि 2 जागा निवडून आल्यानंतर त्यांनी कधी मिटिंगमध्येही आलं नाही, काही कामही केलं नाही. तर लोकांमध्ये तितकी भावना निश्चित आहे का आता यावेळेस एकदम चुपडा साफ. तुमचे विरोधक असे म्हणतात की मशीन जाणीवपूर्वक बंद पाडल्या जात आहेत. एक लक्षात घ्या, हे इलेक्शन प्रक्रिया, हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं ते काम आहे, ते माझा काम नाही आहे. आणि याच्यावर तीच परिस्थिती इथलचा सत्ताधारी मधला आमचा पार्टनर बोलत असेल, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. पैसे वाटल्याचा देखील आरोप होतो. हे आरोप काय पहिल्यांदा होऊ लागलं, प्रत्येक वेळेस होतो ते. आणि ह्या वेळेस याचे परिणाम निश्चित तुम्हाला दिसतील. अशा पद्धतीने ही निवडणूक वनवे होणार आहे आणि एकतर्फी होणार आहे, एकतर्फी होणार आहे. प्रश्न आहे की शिंदे साहेब जेव्हा स्पीकर गेले होते त्यावेळेस पैशाच्या बॅगा घेऊन आले होते असं वैभव नाईक म्हणते. आता वैभव नाईक काय बोलले मी ते काही पाहिलं नाही, परंतु मी तुम्हाला जे सांगू लागलो, ही जी राजकीय परिस्थिती ज्या वेळेस निर्माण झाली त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि उद्धव साहेबांच्या पेक्षाही जास्त जागा आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी 60 जागा निवडून आणल्या. तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता काय परिस्थिती असेल. विधानसभेने अनेक वेळा लोकसभेच्या नेहमी मदत केली पण त्यांनी तुम्हाला पाणी पाजलं नाही, पण तुम्ही त्यांना पाणी पाजलं असं कारण म्हणतात. हा ना, मी खरं आहे ना, मी माझी नगरपालिकेची पाण्याची योजना शहरापर्यंत आलेली आहे म्हणून तर त्यांना माझ्याकडे शिल्लक असलेला पाणी भोकरदनला पाठवलं. आणि राहिला प्रश्न या निवडणुकीचा, तर या निवडणुकीसाठी आपल्याला नम्र विनंती आहे की तुम्ही सर्व उद्याच्या ब्रेकिंग न्यूज सकाळपासून जे निर्णय लागल, जे निकाल लागल ते एकतर्फी लागतील. जरा सर